डोंबिवली ते ठाणे पट्ट्यात धोकादायक प्रवास सुरूच। मुंब्रा दुर्घटनेनंतरही लटकून प्रवास आणि धोकादायक क्रॉसिंग ओलांडणं कायम। रेल्वे प्रशासनाच्या सूचनांकडे प्रवाशांचं दुर्लक्ष। मुंब्रा रेल्वे दुर्घटना प्रकरणी मनसेचा ठाण्यात धडक मोर्चा। गावदेवी मैदान ते ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत मोर्चा काढत निषेध। रेल्वे प्रशासनाविरोधात मनसेसह ठाणेकर आक्रमक। अविनाश जाधवांकडून रेल्वेला निवेदन। उद्योजक संतोष लड्डांच्या घरातील चोरीला गेलेली 30 किलो चांदी सापडली। छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून बंद कारमधून चांदी जप्त। आरोपी अमोल खोतकरच्या बहिणीने दिलेल्या जबाबानंतर कारवाई। 11वी प्रवेश पुन्हा लांबणीवर। पहिली यादी 26 जूनला जाहीर होणार असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये नाराजी। तांत्रिक अडचणींचा घोळ। गुणवत्ता यादीवेळीही कायम। मोसमी पाऊस 13 जून नंतर राज्यभरात पुन्हा सक्रिय होणार। शुक्रवारनंतर सर्वत्र जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार। केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेचा डेटा शेअर करणार। राहुल गांधींनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर निर्णय। तर कोणत्या तारखेपासूनचा डेटा देणार, राहुल गांधींचा सवाल। निवृत्तीच्या 5 वर्षांनंतर आयसीसीकडून महेंद्रसिंग धोनीचा मोठा सन्मान। धोनीचा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश। या यादीत स्थान मिळवणारा धोनी ठरला 11वा भारतीय क्रिकेटपटू।